मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देण्याचा प्लॅन करत असाल आणि अजूनही तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 महिन्यामध्ये बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टीची परिपूर्ण तयारी कशी करायची आणि या 4 महिन्यात प्रिपरेशन करून 95 पेक्षा अधिक मार्क्स या सी-ई-टीमध्ये कसे मिळवायचे, याविषयी डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या महिन्यात काय करायचंय, कुठले टॉपिक करायचेत आणि कशा पद्धतीने या एक्झामसाठी स्वतःला प्रिपेअर करायचं हे आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. ही बॅच 3 नोव्हेंबर पासून चालू झालेली असून या बॅचमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर हे लाईव्ह क्लासेस तुम्हाला अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बी-एड सी-ई-टीचा पॅटर्न पाहूयात. जसं की तुम्हाला माहिती आहे, बी-एड जनरलसाठी असणारा जो सिलेबस आहे तो म्हणजे मेंटल ॲबिलिटी 40 मार्क, जनरल नॉलेज 30 मार्क आणि टीचर ॲप्टिट्यूड 30 मार्कला या परीक्षेमध्ये विचारलं जातं. तेच जर आपण ई-एल-सी-टीच्या बाबतीत पाहिलं तर हे 3 विषय प्लस तुम्हाला ॲडिशनल इंग्लिश सब्जेक्टची टेस्ट द्यावी लागते, ज्याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 20 मार्क, व्होकॅब्युलरी फोकस 5 मार्क, ग्रामर फोकस 8 मार्क, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्क, फोनेटिक्स 3 मार्क्स, वर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब 5 मार्क आणि फिगर ऑफ स्पीचला 2 मार्क असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बी-एड जनरल जी आहे ती ऑनलाईन पद्धतीची एक्झाम आहे. याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये तुम्हाला पेपर देता येतो. टोटल 100 मार्कचे 100 क्वेश्चन या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि हे क्वेश्चन्स एमसीक्यू प्रकारचे असून तुम्हाला 90 मिनिटे वेळ इथे हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी असतो. तसंच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तेच आपण ई-एल-सी-टीच्या बाबतीत पाहिलं तर ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीची एक्झाम असून ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये बी-एड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही ई-एल-सी-टी कंपल्सरी आहे. या परीक्षेचं मीडियम इंग्लिश असून यामध्ये टोटल 50 प्रश्न 50 मार्कला विचारले जातात आणि हे प्रश्न एमसीक्यू स्वरूपाचे असून 60 मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. इथेही कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला नसणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा जो सिलेबस आहे तो आपण 4 महिन्यात कसा कव्हर करायचा हे आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिला महिना हा आपला बेसिक प्रिपेअर करण्याचा महिना असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सेक्शन मधलं बेसिक जे आहे ते स्टडी करायचंय आणि तुमचा बेस इथे व्यवस्थित बनवायचा आहे. त्याच्यामधून टीचर ॲप्टिट्यूड मधून आपण पाहिलं तर एज्युकेशनल फिलॉसॉफी, टीचर्स रोल, लीडरशिप आणि कम्युनिकेशन इत्यादी टॉपिक तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये करू शकता. एनसीईआरटी मधून क्लास 11th आणि 12th मध्ये सायकोलॉजी अँड पेडागॉगी हे टॉपिक तुम्ही रेफर करू शकता. जनरल नॉलेजच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर स्टॅटिक जी-के, ज्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स, कॉन्स्टिट्यूशनल बेसिक हे तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये करायचे. याच्या तुम्हाला प्रत्येक विषयाच्या, प्रत्येक टॉपिकच्या तुमच्या अशा शॉर्ट नोट्स बनवायच्यात, ज्या शॉर्ट नोटमध्ये तुम्ही जो स्टडी करणार आहात तो एक्सप्लेन करायचा आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, बुक्स अँड ऑथर्स असतील, अवॉर्ड्स असतील, इम्पॉर्टंट डेज असतील, हे सुद्धा जनरल नॉलेजमध्ये स्टडी करणं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. तेच जर आपण मेंटल ॲबिलिटीच्या बाबतीत पाहिलं तर पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही बेसिक रिझनिंग प्रॅक्टिस करायची आहे, जसं की सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, क्लासिफिकेशन आणि सिलोजिझम आणि ॲनालॉजीच्या कन्सेप्ट तुम्हाला इथे लर्न करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ई-एल-सी-टी देत असाल तर इंग्लिश या विषयामधून ग्रामरचे रूल्स तुम्हाला इथे रिवाइज करायचे. टेन्सेस असतील, आर्टिकल्स असतील, प्रपोजिशन्स असतील, हे तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये स्टडी करा. इंग्लिश न्यूजपेपर्स, मॅगझिन्स वाचायला चालू करा. द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, ज्याच्यातून तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन डेव्हलप होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही आठवड्याला 5 दिवसाचा स्टडी प्लॅन करा आणि 1 दिवस रिव्हिजनला द्या आणि उरलेला 1 दिवस तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता किंवा रेस्ट करू शकता.
ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला 6 दिवस तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतात. हे लेक्चर्स इव्हिनिंग सेशनमध्ये असतात. तसेच तुम्हाला या बॅचमध्ये मॉक टेस्ट सुद्धा सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस प्रकारच्या अवेलेबल आहेत. त्या तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुमचं टाइम मॅनेजमेंट इथे सुधारण्यासाठी मदत होते. पुढे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला कोर टॉपिक्स आणि टॉपिक वाईज टेस्ट इथे द्यायचे आहेत. टीचर ॲप्टिट्यूड मधून एज्युकेशनल थिंकर्स तुम्हाला स्टडी करायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एज्युकेशनल रिफॉर्म्स, NEP 2020 इत्यादी टॉपिक यूट्यूबवरनं सुद्धा रेफर करू शकता, कारण यूट्यूबवरती सुद्धा बरेचसे फ्री सोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत. जनरल नॉलेजमध्ये आपण जर पाहिलं तर करंट अफेअर्स वरती फोकस करा. शेवटच्या 6 महिन्यातले करंट अफेअर्स तुम्ही इथे स्टडी करणं एक्सपेक्टेड आहे. इंडियन पॉलिटी असेल, इकॉनॉमिक बेसिक असेल, नीती आयोग, बजेट, पॉलिसीज इत्यादी टॉपिकचा स्टडी तुम्हाला जनरल नॉलेज मधून दुसऱ्या महिन्यामध्ये करायचा आहे. मेंटल ॲबिलिटी मधून डेली 20 ते 30 प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. त्यासाठी तुम्ही RS अग्रवाल किंवा अरिहंतचं रिझनिंग बुक रेफर करू शकता. इंग्लिश विषयामधून डेली ॲटलिस्ट एक पॅसेज तुम्ही इथे स्टडी करायचा आहे, प्रॅक्टिस करायचा आहे. आणि 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड किंवा इडियम्स क्वेश्चन डेली इथे सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या नॉलेजचं ऍप्लिकेशन करायचं, शिकायचंय आणि तुमचा स्पीड वाढवायचा. त्याच्यामध्ये वीकली तुम्ही कमीत कमी 2 फुल लेंथ मॉक टेस्ट द्या. त्यानंतर तुमचे जे वीक एरियाज आहे, पहिल्या 2 महिन्यामध्ये स्टडी करून तुम्हाला अंदाज आला असेल की हा टॉपिक तुम्हाला टफ वाटतोय, तर ते टॉपिक जे आहे ते तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे. तुम्ही ज्या शॉर्ट नोट्स काढल्या असतील, जसे की टीचर ॲप्टिट्यूड, एज्युकेशनल अपडेट, त्या तुम्ही इथे रिवाइज करायच्यात. GKचे 1 लाइनर्स, करंट अफेअर्स सुद्धा तुम्ही तिसऱ्या महिन्यामध्ये स्टडी करू शकता. मेंटल ॲबिलिटी मधून तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स आणि शॉर्टकट्सचा वापर करून प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायची. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला या ट्रिक्स आणि शॉर्टकट्स दिले जातात, जेणेकरून तुमचा वेळ वाचतो आणि मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्ही परीक्षेमध्ये अटेम्प्ट करू शकता. इंग्लिशच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर इंग्लिशचे क्विज सॉल्व्ह करा, एरर स्पॉटिंग असेल, सेंटेन्स करेक्शन असेल, हे तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही करणं अपेक्षित आहे. चौथा महिना हा रिव्हिजन आणि एक्झाम सिम्युलेशनचा महिना असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मेंटल बिल्डअप करायचंय एक्झामसाठी. सोबतच ॲक्युरेसी तुम्हाला इथे वाढवायची आणि टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही इथे करणं एक्सपेक्टेड आहे. तर आतापर्यंत तुम्ही जेवढ्या शॉर्ट नोट्स काढल्या असतील, चौथ्या महिन्यामध्ये फक्त या शॉर्ट नोट्स तुम्ही रिवाइज करा. त्याच्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट इथे द्या. एक्झामचा जो टाइम असतो तो टाइम फॉलो करून तुम्हाला या मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे, ज्याच्यामधून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही आता एक्झामसाठी किती प्रिपेअर आहात. तुमचा कॉन्फिडन्स इथे बिल्ड होण्यासाठी मदत होईल. तर चौथ्या महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या वीक मध्ये तुम्ही तुमच्या फक्त वीक सेक्शन्स वरती फोकस करा. इम्पॉर्टंट करंट अफेअर्स तुम्ही इथे रिवाइज करायला विसरू नका. ग्रामरचे जे रूल्स आहेत ते एकदा वाचून घ्या. महाराष्ट्र BEd CETचे मागचे 4 ते 5 वर्षाचे जे पेपर आहेत ते सुद्धा इथे प्रॅक्टिस करणं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला कुठल्या लेवलचे प्रश्न इथे सॉल्व्ह करायचे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा सगळा स्टडी अरिहंत मधून करू शकता, RS अग्रवाल मधून करू शकता. त्यानंतर जनरल नॉलेज साठी तुम्ही ल्युसेंट वापरू शकता आणि इंग्लिश साठी रेनन मार्टिन नावाचं बुक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आमची जी लाईव्ह बॅच आहे त्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जातात. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे लाईव्ह क्लास तिथे घेतले जातात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा असतात आणि MCQ ची प्रॅक्टिस करण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ चा संच सुद्धा तुम्हाला त्या बॅच मध्ये दिला जातो. ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या एक्झामची प्रॅक्टिस वेळेतच करता येईल आणि इझिली तुम्हाला 95+ मिळवणं शक्य होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.